मानदेशी महोत्सवात नंदीचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळत होता। नंदीला विचारलं गेलं, त्यांनी सर्व प्रश्नाचं उत्तर दिलं। त्यांच्यासोबत असलेले हे सगळे मंडळी माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया। हे सगळे जे नंदीसोबत खेळ असतं, कसा प्रकार असतं, लोकांनी किती आवडतं आणि हे कसा यांच्या मनात विचार सगळे येत असतात, हे सगळे विचारण्यासाठी यांच्याशी बोलणार। मला सांगा, नंदीचे हे जे खेळ असतात कसा प्रकारचे खेळ आहेत? हा खेळ जे आहे नंदीचा, हा आपला पारंपरिक आहे। शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेला खेळ आहे। हा पूर्वीच्या शाळेमध्ये खेळ करायचा, पाऊस पडन का त्याच्यावर नंदी मान हलवून सांगायचा। त्या पद्धतीने हा खेळ आतापर्यंत चालत आलेला आहे आणि अशा कार्यक्रमाबद्दल हा भारताची संस्कृती आहे, ही जपवण्याचे काम ताई करतात। हे चांगलं आहे। याच्या निमित्ताने कलाकार कुठं कुठं आहे ते कळतात आणि असे नंदीबैल असेल, वासुदेव असेल, पिंगळ असेल, हे समाजापर्यंत येण्याचे काम ताई करतात। खूप चांगलं काम आहे आणि आम्हाला हे काम असं खूप आवडतं। काका तुम्ही काय बोलता? आता आमचं कसं आहे की पारंपरिक आहे, पूर्वीन पारंपरिक आलेलं आहे। तो वासुदेव आहे, ज्योती सांगणारे आहेत, नंदी बैल आहेत, गोंधळी, पिंगळा, वाघ्या मुरळे, हे लोककला। ही लोककला सरकारचा याला उलट आसरा मिळावा, त्याच्यात लाभ हो, गोरगरिबांचा सहकार्य चांगले, पण इथे लोप होत चालले। खेडेगावात पण कोणी लक्ष देत नाही, शहरात तर टी व्हीवरच फक्त बघायला मिळतात। तर ही लोककला जोपासण्याचं काम आमचं आहे, पण आता पुढच्या पिढीचा ते सांगता येत नाही। आणि हे मानदेशी महोत्सव या निमित्ताने आता हे सगळे लोक आले, तर आमचं इकडे येणं झाले, त्यांनी बोलावलंय। आणि काय चेतना सिंह मॅडम, त्यांचं नाव आहे जगभर। त्यांनी हे एवढं की लहान थोर सगळ्या स्त्रियांना त्यांच्यामुळं सहकार्य मिळालं, आधार मिळाला, त्यांच्या घरचाही निर्वाह चालू झाला आणि त्यांचं नाव त्यांनी देश परदेशात पाठवले। तुम्ही काय प्रतिक्रिया? माझं नाव युवराज हरिभाऊ वाईकर, माझे कलाकार किंवा वासुदेव पारंपरिक कृष्णकुमारजी वाईकर, पिंगळा पंडित हरिभाऊ वाईकर, बाबाजी आमचे महाराज, बंधुराजे आमचे काका, तसेच बैल सहकारी मंगेजी गोंडे व त्यांचे बंधुराजे, हे आम्ही कलाकार टीम आपल्या मुंबईमध्ये आलो आहे। खूप आम्हाला एक तृप्तता आणि एक संतुष्टता वाटते। भीमथडी, पवनाथडी, महालक्ष्मी सरस, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। तसंच या कार्यक्रमात आम्हाला सहकार्य लाभलं, याबद्दल आम्ही चेतना सिंह मॅडमचे भरपूर ऋणी आहोत। आणि सहकार्य अशा कलाकार, पारंपरिक कलाकारावर त्यांचं असं दृढ सहकार्य राहावं, अशीच माझी एक नम्र विनंती आहे। अशीच कायमस्वरूपी पारंपरिक कलाकार आहे, त्यांना कुठंतरी एक मुंबई अशा ठिकाणी व्यासपीठ किंवा अशा कार्यक्रमात संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एक आभार आणि रामकृष्ण आहे। इथे आपल्या सोबत नंदी पण आहे। तुम्ही जसा नंदीला प्रश्न विचारता तसा प्रश्न विचारा, देखा नंदी काय बोलतो। आता जे भाऊ जे बोलले तेच आमचा एकच आहे। हे जे काय आमचा परंपरा जो व्यवसाय आहे चालू ठेवलेला आहे, वडिलांना केलं, आजोबांना केलं आणि त्यांच्या मागे आम्हीही करतो की हे बुडलं ना पाहिजे, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये टिकून राहिलं पाहिजे। तुमच्यासारख्याला आवड असते ते लोक आम्हाला जवळ घेतात, प्रेमानं बोलतात, एखाद्याला माया वाटले 100-200 रुपये नंदीला खायला देतात, यात आम्हाला मोठा आनंद वाटतो। मी प्रथमतः TV9 यांचे प्रथमतः मी आभार व्यक्त करतो की मला पहिल्यांदाच आपल्या याच्यावर मी बोलण्याचे 1-2 शब्द बोलतोय। काही चुकी घडल्या असतील तर क्षमस्व असो। प्रथमच रामकृष्ण हरी। विसरू नको त्या आई बापाला, झिजवून गेली काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली दुधाची छायर वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया। तुला मिळेन बंगला माडी, शेतीवाडी, मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही याची जाण राख रे थोडी। जेवणामधली अमोल काया, घालू नको तो वायर वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया। आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा, आई बाप मेल्यानंतर कशाला करतो रे देवा देवा।
बुंदी लाडूच्या पंक्ती उठवसी झिजवून गेली कायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तिने जगाचा स्वामी आई विना भिकारी भक्ती केली त्या भक्त कुंडलिकानी विसरू नको त्या आई बापाला झिजवून गेली कायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय रघुवीर समर्थ आनंद होऊ दे भंडार भरू दे बऱ्याच मुंबईकरांना काही कार्यक्रमाची कल्पना असन नसन पण त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला भेट द्यावी अशी वासुदेव नंदीबैल पिंगळा अख्ख्या कार्यक्रमात माझी एक मनापासून एक विनंती आहे आणि खूप कार्यक्रम छान आहे रामकृष्ण हरी धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा सह रमेश शर्मा TV9 मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.